जगन्नाथपुरी मंदिरात सापडले गौतम बुद्धांचे अवशेष। बौद्ध संस्कृतीचे दर्शन जगन्नाथपुरी मंदिरात झाले आहे। ते ओरडून सांगत आहे अगोदरचं बौद्ध विहार होतं। नेमकं काय घडलं आहे जेव्हा ASIने त्या ठिकाणी खोदकाम करत होते? असं काय मिळालं आहे त्यांना ज्यामुळे मोठा धमाका होऊ शकतो? नेमकं आपल्यापासून काय लपवलं जात आहे? असं काय आहे ज्या त्या ठिकाणी जे लपवण्याचं काम जे आहे, लपवण्याचा डाव जे आहे मनुवादी करत आहेत? काय आहे त्या ठिकाणी नेमकं असं जे आपल्यापासूनच नाही तर संपूर्ण जगापासून लपवलं जात आहे? तर आज आपण ते सर्व पाहणार आहोत। त्यामुळे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही तो इतिहास दाखवतो जो कुणीही दाखवायचा प्रयत्न करत नाही किंवा जो इतिहास आपल्यापासून लपविला आहे। मग त्याचसोबत आम्ही तुम्हाला त्या देखील बातम्या देतो ज्या बातम्या इतर कुणीही दाखवत नाही किंवा इतर कोणी दाखविण्याचं धाडस करत नाही। तर त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। तर मग चला तुम्हाला दाखवतो ओडिसामधील पुरी मंदिरामध्ये नेमकं काय भेटलं आहे, ज्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या मूर्त्या भेटल्या किंवा गौतम बुद्धांच्या मूर्त्या त्या ठिकाणी भेटल्या आहेत का, असं काय त्या ठिकाणी भेटले ज्यामुळे आपल्याला विचार करावा लागतोय। मित्रांनो, ते अवशेष बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडेल की ओडिसामधील जगन्नाथपुरी मंदिरामध्ये त्या ठिकाणी अगोदर बुद्ध विहार होते का? किंवा मग त्या परिसरामध्ये गौतम बुद्धांचे अवशेष भेटले, गौतम बुद्धांच्या मूर्त्या भेटल्या, तर त्या ठिकाणी गौतम बुद्धांचं काही होतं का? किंवा जगन्नाथपुरी मंदिरच अगोदर बुद्ध विहार होतं का? अशा अनेक प्रश्न आता पडायला लागले आहेत। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो त्या ठिकाणी मिळणाऱ्या प्रत्येक अवशेष किंवा त्या ठिकाणी मिळणारे जे काही शिलालेख आहे त्यावरून अशी माहिती समोर निघून येते की हे जे जगन्नाथपुरी मंदिर आहे या ठिकाणी गौतम बुद्धांची किंवा बौद्ध धम्माची सुरुवात या ठिकाणी झालेली होती। गेल्या काही काळामध्ये या ठिकाणी नक्कीच बौद्ध धम्माचा किंवा बौद्ध समाजाचा किंवा बौद्ध संस्कृतीचा नक्कीच वारसा किंवा संबंध त्या जागेशी नक्कीच मिळेल अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी बौद्ध विचारकांचा किंवा बौद्ध अभ्यासकांचा आहे। हे नाव नक्कीच ऐकलं असेल। दृष्टी हे एक IAS अधिकारी किंवा त्या ठिकाणी IPS UPSCचा अभ्यासक्रम शिकवला जातो। त्या ठिकाणी दिव्यकीर्ती नावाचे एक सर आहेत, त्यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगायची काही गरजच नाही। त्यांचे व्हिडिओ आपण नक्कीच कुठे ना कुठे पाहिले असतील। तर मित्रांनो, त्यांच्याच वेबसाईटवर हा आर्टिकल नक्कीच तुम्ही पाहू शकता। यामध्ये स्पष्टपणे सांगितलं जात आहे की ASIने जे आहे जवळपास 1300 वर्षापूर्वीचा बौद्ध समाजाचा इतिहास धुंडून काढलाय किंवा बौद्ध स्तूप त्या ठिकाणी धुंडून काढलंय। त्याचसोबत मित्रांनो, तुम्हाला फेसबुकवरती एक अकाउंट भेटेल फेसबुकवरती तुम्हाला एक अकाउंट पाहायला मिळेल ज्याचं नाव प्रबोधन असं आहे। त्यांनी एक पोस्ट देखील टाकली। त्यांनी जी पोस्ट टाकली त्यानंतर तर तुमचे डोळे अक्षरशः उघडून जातील। तर चला पाहूया त्यांच्या पोस्टमध्ये त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे। मित्रांनो, ते म्हणतात बौद्धों के जगन्नाथपुरी पर ब्राह्मणों का कब्जा क्यों? तर मित्रांनो, त्या पोस्टमध्ये आणखी काही लिहिण्यात आले, परंतु तुम्ही अगोदर पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दिसणारे ते जे पुस्तक आहे हे ते ओरिजिनल पुस्तक आहे। त्या पुस्तकामध्ये खूप काही एक्सप्लेन करण्यात आले। त्यामध्ये सर्वात अगोदर लिहिण्यात आलेलं आहे उड़ीसा के पुरी जिले का बौद्ध पुरातत्व, त्यासोबत रथ यात्रा बौद्ध धर्म की ही त्रिरत्न यात्रा आहे। त्यामध्ये हे देखील लिहिण्यात आले की जगन्नाथपुरी पर ब्राह्मणों का कब्जा ब्राह्मणी आतंकवाद का सबूत है, राम कृष्ण और शिव के माध्यम से प्रतिक्रांति की गई है। उसी के साथ संत भीमा भोई के महिमा धर्म आंदोलन से यह सिद्ध हुआ है कि आदिवासी भी पूर्व बौद्ध ही थे। त्यासोबत त्या पोस्टमध्ये असं देखील लिहिण्यात आलंय, ब्राह्मण लाख षड्यंत्र करे लेकिन एक ना एक दिन सच सामने आ ही जाता है। बुद्ध गया मुक्ति आंदोलन के साथ साथ साकेत मुक्त आंदोलन के साथ साथ अब जगन्नाथपुरी मुक्ति का भी आंदोलन बुद्धिस्ट इंटरनेशनल के राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय मुद्दों में जुड़ जाना चाहिए। आप भी इस मूवमेंट के साथ जुड़ जाओ। भारत में विदेशी ब्राह्मणों का कुछ भी नहीं है। वास्तविक भारत की खोज करता सर जनरल कनिंघम जी ने भी पुरातत्वीय आधार पर सिद्ध किया था कि जगन्नाथ
जगन्नाथपुरी सम्राट अशोक द्वारा तथागत बुद्ध के दांतों पर बनाए हुए पवित्र स्तूप की जगह है, इसलिए उस जगह का नाम उदंतपुरी ऐसा पड़ा, जहां 5 पवित्र बुद्ध स्तूप थे। तर मित्रांनो, त्या पोस्टमध्ये भरपूर काही लिहिण्यात आलंय. जर तुम्हाला ते वाचायचं असेल तर त्याची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि त्यासोबत स्क्रीनला तुम्ही पॉज करून देखील म्हणजे थांबून देखील पाहू शकता त्यामध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे ते. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत दृष्टी क्लासेसनं जो आर्टिकल प्रकाशित केला होता, जो यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होता. मित्रांनो, या आर्टिकलमध्ये देखील मोठमोठ्या गोष्टी बोलण्यात आल्यात किंवा अनेक त्या ठिकाणी गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर सर्वात अगोदर ते जे आर्टिकल होतं त्या आर्टिकलचा जो हेडलाईन होती तीच अशा प्रकारची होती की ASI ने खोजा 1300 साल वर्ष पुराना बौद्ध स्तूप. म्हणजेच ASI ने जे आहे 1300 वर्ष अगोदरचं एक बौद्ध स्तूप ढूंढून काढलं असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. त्यासोबत त्यामध्ये अनेक भरपूर अशा गोष्टी मांडण्यात आल्या होत्या. जर तुम्हाला त्या पाहायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनला स्टॉप करून देखील तुम्ही वाचू शकता. त्यासोबत यामध्ये सर्वात महत्त्वाची जी 3 नंबरची लाईन येते ती अशी आहे कि यह वह स्थान है जहाँ पर पुरी में 12वीं शताब्दी के श्री जगन्नाथ मंदिर के सौंदर्यीकरण परियोजन हेतु पत्थरों का आपूर्ति की गई है. तर मित्रांनो, यामध्ये देखील स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला गेला की त्या ठिकाणी जे ते जगन्नाथपुरी मंदिर आहे त्या ठिकाणी अगोदर बुद्धविहार होतं. तरी तुमचं याबद्दल काय मत आहे खाली नक्कीच कॉमेंट करा. तर चला आणखी माहिती काय आहे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो त्या ठिकाणी जे काय खोदकाम करण्यात आलं ASI कडनं त्या ठिकाणी अनेक गौतम बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या आहेत असं सांगितलं जात आहे. त्याचसोबत त्या ठिकाणी ज्या अनेक पुस्तकं आपण जर वाचले तर त्यामध्ये देखील आपल्याला अशी माहिती मिळू शकते की त्या ठिकाणी जे काही जगन्नाथपुरी मंदिर आहे त्या ठिकाणी अगोदर गौतम बुद्धांचेच अवशेष होते किंवा ते जे आहे गौतम बुद्धांच्या दातावरती बनविण्यात आलेले एक स्तूप होतं जे सम्राट अशोकाने बनविलं होतं. परंतु नंतर त्यावरती ब्राह्मणांकडनं कब्जा करण्यात आला आणि ज्याप्रमाणे बौद्ध संस्कृतीचा नायनाट केला गेला, अनेक ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्तीला जे आहे गुलाल फासण्यात आला, शेंदूर फासण्यात आला आणि त्यानंतर गौतम बुद्धांना देव करण्यात आलं. त्यासारखंच या मंदिरात देखील करण्यात आलंय आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा बौद्ध संस्कृती मिटविण्याचं काम त्या ठिकाणी ब्राह्मणांकडनं करण्यात आलंय असं सांगितलं जातंय. त्या ठिकाणी जे आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्यावरनं आपल्याला हे समजून येतं की हे जे मंदिर होते खरंच गौतम बुद्धांचं एक पुरातन असं मंदिर होतं. परंतु आता हा इतिहास मिटविण्याचं काम केलं जात आहे. जर हा इतिहास आपल्याला समोर आणायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक लढा उभारावा लागेल. तरी तुमचं याबद्दल काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.